हॅलो फ्रेंड, आज आपण बनवणार आहे रामफळाची रबडी. बघा, मी 4 रामफळ घेतलेले आहे, पुरणाची चाळण घेतली, त्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्यातलं बर बिया आणि काढून साली बाजूला केलं आणि असं बिया आणि त्यातला गर असतं की नाही रामफळाचा, ते पुरणाच्या चाळीत घेऊन ते पूर्ण असं हलवलेलं आहे. असं एकसारखं हलवायचं आहे. आणि हे माझं यूट्यूब चॅनल पल्लवी पवार या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे. हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे रेसिपीचा, त्यामुळे मी त्यामुळे तुम्ही मला काही चुकलं वगैरे असलं तर क्षमस्व. अशी रामफळाची रबडी मी केलेली आहे. सीताफळाची रबडी तर बऱ्याच जणांनी खाल्ली असेल, रामफळाची रबडी करून बघा, खूप छान लागते. जशी रामफळाची रबडी केलेली आहे असं मग बिया शिल्लक राहतात हलवून अशा बिया राहिल्या काढून टाकायचं. मग त्यात थोडीशी चवीपुरती साखर घालायची. तर गोडच असतं त्यामुळे ते थोडी साखर घातली चवीनुसार तरी चालेल, आपल्या प्रमाणानुसार. कोणाला गोड आवडतं कोणाचं फक्त नाही, कसे रामफळ कशीही असू शकतात. आमची गोड होती म्हणून मी थोडीशी साखर घातलेली आहे. मी काही जास्त काही साखर घातली नाही, त्यामुळे तुम्ही साखर घालू शकता तुमच्या चवीनुसार. आणि वेलची घालू शकता, जायफळ घालू शकता, काहीही घालू शकता. अशी रबडी होती छान मस्तपैकी. बघा बघितलं तुम्ही अशी कशी घट्ट रबडी झालेली आहे रामफळाची. हलवायचं आणि त्यात थोडंसं वाटीवर दूध घातलेलं आहे, अर्धी वाटी दूध घालून असं एकसारखं हलवलं आहे. असं एकसारखं हलवायचं म्हणजे सगळी साखर त्यातली घातलेली एकसारखी अशी होती, एकसारखी सगळीकडे मिक्स होती. त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली त्यासाठी तुम्ही कमेंट करा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. मी थोडंसं आणि जरा दूध घातलेलं आहे. सीताफळाची रामफळाची रामफळाची रबडी नाही, रामफळाची रबडी केली. मिक्स केले एकसारखं साखर घालून दूध घालून एकसारखं घालायचं. कशी छान दिसते रबडी घट्टसर. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करून सांगा. बाय. भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.